काय खिमा आहे यार. ही जी गोष्ट आहे ना खिमा, ही मी कुठेही असेन जगामध्ये आणि मला पहिला कोणी खिमा ऑफर केला तर मी तो पहिला खिमाच खाणार आहे. आणि यांच्याकडे गंमत अशी आहे ना, यांच्याकडे चिकन खिमा पण आहे आणि यांच्याकडे मटन खिमा पण आहे. आणि मुंबईत एवढे अमेझिंग खिमा मिळतात ना, तुला खाल्ले असेल तू नक्कीच. मी परेलचा लालबागचा आहे आणि लालबाग परेलमध्ये श्री दत्त बोर्डिंग किंवा आपले ते काही खानावळी तिकडचे आहेत, खूप सुंदर आहेत. खूप त्याचे खिमे म्हणजे लाजवाब खिमा. वजरी बिजरी काय आयटम मिळायचे यार ते. अरे सो लडाखमध्ये तसा खिमा मिळतो का मला बघायचं आहे. सुरू शकत नाही. ऑलिम्पियाचा खिमा आहे ना, हा त्या खिमाला टक्कर आहे भाई. आता मग हे मटण कुठलं इकडचंच आहे? नाही, मटण इथे नाही मिळत. मग सो खिमा दोन्ही पण चिकन आणि मटण हे आपल्याकडे दिल्लीतून येतात. हा खिमा जरी फ्रोझन तुम्ही म्हणताय, तुम्ही सांगितलं तरी कळलं मला. म्हटलं नाही तर इकडचा कुठला तरी मटण घेतलंय. पण जर तुम्ही नुसतं लिहिलात ना बाहेर खिमा मिळतो इकडे, तर मला वाटतं भारतातील लोक खायला येतील. आपल्याकडे ऍक्च्युली ना आर्मीचे खूप ऑफिसर्स खिमापाव खाण्यासाठी येतात. हो, वीकेंड्सना सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी असते, तेव्हा खूप आर्मीचे ऑफिसर फक्त खिमापाव खायला येतात. भजी वडापाव तर ठीक आहे, पण खिमा तर भाई जिंकलाय. खिमा गोल्डन थम्सअप आहे. मी का गोल्डन थम्सअप देतो माहितीये? इट इज नॉट अबाउट की इथे मिळतंय म्हणून मी देतोय, की हे कसं की अरे घरगुती जेवण मला लडाखमध्ये मिळतंय म्हणून ते मला असं आवडतं पण आहे. हे असं की लडाखमध्ये मिळो न मिळो तो खिमा भापच आहे.